नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। साखळोली शाळेत स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न। कुमारी आद्या गोरिवले हिच्या हस्ते ध्वजारोहण। गुणवंत विद्यार्थ्यांचा व सहकार्य करणाऱ्यांचा गौरव। दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साखळोली क्रमांक 1 येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाला। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत जिल्ह्यात द्वितीय तर दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या कुमारी आद्या विनोद गोरिवले हिच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। ध्वजारोहणानंतर कुमारी शुभ्रा घडवले हिने उपस्थितांना नशामुक्ती व व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली। त्यानंतर शाळेच्या प्रांगणात विविध सत्कार समारंभ पार पडले। BDS, मंथन यांसारख्या बाह्य परीक्षांमध्ये तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या व गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने तसेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 3 माता गटांचाही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशाचा विशेष गौरव करण्यासाठी मुंबईहून आलेल्या नेचर नेस्टचे श्री उमेश प्रभाळे, श्रीमती मनीषा प्रभाळे व मानस प्रभाळे यांनी यशवंत विद्यार्थी आद्या गोरिवले, माही गौरत, मैत्री आडविलकर, सिद्धांत तांबे व सिया देवघरकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला। शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच साकोली लुंबिनी बौद्धविहार यांच्या वतीनेही मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक समीर ठसाळ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। शाळेला विविध प्रकारे सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यानंतर लुंबिनी बौद्धविहार येथे आयोजित करण्यात आलेल्या बालसभेत तब्बल 42 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत नाविन्यपूर्ण मनोगते व्यक्त करून उपस्थित श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बालसभा विशेष आकर्षण ठरली। स्वातंत्र्य दिन सोहळ्याची सांगता विद्यार्थ्यांना जिलेबी, लाडू, चॉकलेट व बिस्किटे अशा विविध खाऊंचे वाटप करून करण्यात आली। शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावकऱ्यांकडून मिळत असलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले। डिजिटल शाळा, परसबाग, बगीचा तसेच शाळेच्या भौतिक सुविधा ग्रामस्थ व देणगीदारांच्या सहकार्यामुळे अधिक सक्षम होत आहेत, असे शिक्षणतज्ञ मनोज जाधव यांनी यावेळी सांगितले। यावेळी मावळत्या शाळा व्यवस्थापन समितीचे ऋणनिर्देश करण्यात आले तसेच नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षक समीर ठसाळ यांनी केले। या सोहळ्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश भुवड, विस्तार अधिकारी पंढरीनाथ देवघरकर, सरपंच दिशा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, पोलीस पाटील सुनील गौरत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरिवले, उपाध्यक्ष सुप्रिया लोवरे, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, असंख्य ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, महिला, पुरुष तसेच अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, दापोली।